कबनूर प्रकरणी दोषीवर कारवाईची मागणी डीवायएसपींना निवेदन. इंचलगंजी कबनूर तालुका हातकणंगले या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी इंचलगंजीच्या वतीने आज पोलीस उपाधीक्षक गड इंग्रज उपविभाग यांना निवेदन सादर करण्यात आले. शहर पूर्वाध्यक्ष श्रीरंग वरे आणि पश्चिम शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कबनूर तालुका हातकणंगले या ठिकाणी घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय असून त्यामुळे परिसरासह इंचलगंजी शहरात तीव्र पडसाद उमटले आहेत. वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेले या शहरात सर्व जाती धर्मातील नागरिक गुण्यागोविंदाने नांदत असून सामाजिक सलोखा हा आदर्श होत राहिला आहे. मात्र महापुरुषाबद्दलचा अवमानकारक वक्तव्य करून जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न होत असेल तर अशा कृत्यांना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी संबंधित दोषीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत अशी मागणी देखील केली आहे. तसेच निवेदन देताना पश्चिम शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत अशी अतिरिक्त मागणीही या प्रशासनाने केली आहे. यावेळी भाजप नगरसेवक मनोज हिंगमिरे, मारुती पाथरवट, ओमकार सुर्वे, योगेश पाटील, उमाकांत दाभोळे, दत्तात्रय मांजरे, प्रमोद बचाटे, महेश पाटील, रवी जावळे, रमाबाई फाटक, नागुताई लोंढे, नीता भोसले, विद्या लवटे, पद्मश्री हुपरे, संगीता भोसले, अलका विभूतेश, अरविंद शर्मा, तानाजी भोसले, शिवानंद रावळ, समीर मुल्ला, सुनील डांगरे, संजय गंथडे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात शांतता व सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी प्रशासनाने योग्य ती कठोर कारवाई व तातडीची पावले उचलावीत अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.